मकर राशीच्या व्यक्तींचे जुलै महिन्यातील प्रेमजीवन कसे असणार आहे? तुमचे सोलमेट, तुमची प्रिय व्यक्ती, थर्ड पर्सन, आता तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात, तर तुमचं प्रेमजीवन जुलै महिन्यामध्ये, मकर राशींचं प्रेमजीवन जुलै महिन्यामध्ये कसं असणार आहे? लव, द डिस्ट्रॉइड फेमिनियन, कनेक्शन, इमोशनल फ्रीडम, ज्वेलरी, इंटिमेसी, बाउंड्रीज, ल्युमिनॉसिटी. याच्या आधी पण ही सेक्शुअलिटी, याच्या आधी हीच एनर्जी आली होती. मकर राशीला पण मी सांगेल, याच्या आधीचा जो मी व्हिडिओ टाकला की जुलै महिन्यामध्ये तुमची एनर्जी कशी असणार आहे, काय ऊर्जेमध्ये असणार आहे, तो व्हिडिओ एकदा तुम्ही बघा. आता तुम्ही सेल्फ फोकस आहात आणि तुमचं लव्ह लाईफ पण आहे. ज्या व्यक्ती आहात आता रिलेशनशिपमध्ये, अतिशय सुंदर कनेक्शन आहे तुमचं, खूप छान एक नैसर्गिक ओढ आहे, एक नैसर्गिक प्रेम आहे. जपता तुम्ही दोघंही एकमेकांना, तुमचे आचार विचार वागणूक म्हणजे प्रत्येकच बाबतीत, अगदी प्रत्येक बाबतीत तुम्ही एकमेकांची अतिशय काळजी घेताना दिसताय याच्यामुळे. आणि कुठल्याही बंधनात तुम्ही एकमेकांना ठेवत नाही, असं स्वतंत्र सोडलेलं ते नातं आहे. एक असे ह्याच्यामध्ये दोन एनर्जी पण आलेली आहेत. काही महिलांसाठी अशी एनर्जी की काही पुरुष व्यक्तिमत्व तुमच्या आयुष्यात आहे, काही थर्ड पर्सनची शक्यतो अशी असते एनर्जी की काही बाउंड्रीज आहेत, गरज आहे तुम्हाला त्या व्यक्तींना आहे तिथं सांगा की नाही, मी काय आहे किंवा तुम्ही काय आहात, तुम्हाला काय करायचंय, तुमच्यामध्येही काही क्वालिटी आहे, तुमचंही स्वतःचं काही व्यक्तिमत्व आहे, तुमचंही स्वतःचं अस्तित्व आहे, याची जाणीव तुम्हाला त्यांना करून द्यायची आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये जर काही पुरुष प्रधान व्यक्ती अशा असतील की त्यांचं वर्चस्व असेल तुमच्यावर, किंवा ते म्हणतील तसंच जर ते नातं चालवायचं आहे, असं एक प्रकारचं बर्डन असेल तुमच्यावर, तर तुम्ही कोण आहात हे आधी तुम्हाला कळू दे. सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ लव खूप गरज आहे ह्याची. काही व्यक्तिमत्व महिलांच्या अशा आहेत मकर राशीच्या, स्वतःचा आदर करा, स्वतःवर प्रेम करा, त्या व्यक्तीला सांगा नाही, मी आहे ही अशी आहे आणि माझंही काही स्वतःचं अस्तित्व आहे. आणि जे पुरुष व्यक्तिमत्व मकर राशीचे आपला हा व्हिडिओ बघतायत, तुमचं थर्ड पर्सन अशी व्यक्ती आहे का, किंवा एखादी महिला व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये अशी आहे की कुठल्या तरी उद्देशाने ती तुमच्या आयुष्यामध्ये आहे, ते नातं खरं नाही किंवा त्या नात्यामागचा विचार उद्दिष्ट काही वेगळंच आहे त्या व्यक्तीचं, तर त्याच्यापासून सावध राहण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. सकारात्मक राहा, छान राहा आणि खूपच सुंदर एनर्जी मकर राशीची.